नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय आयुर्वेदातला चर्चेसाठी घेऊन आलो. तर आजचा विषय आहे जीर्णज्वर म्हणजेच हळीताप. नेहमीसारखं जर आपला अंग गरम राहत असेल, सारखा ताप येत असेल, तर त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपाय सांगितला आहे आणि त्याची कारणं काय आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा आपण ह्या जीर्णज्वराची म्हणजेच हळीतापाची लक्षणं बघूयात. त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी किंवा काही जणांना जास्तीत जास्त सायंकाळच्या वेळी अंग गरम होतं आणि बारीक ताप आल्यासारखं वाटतं. दुसऱ्याने कोणी बघितलं तर अंगाला हात लावून बघितलं तर ताप लागत नाही, पण आपल्याला वाटतं की आपलं खूप अंग गरम झालं आहे, अंगातून वाफा निघायला लागले, तसं आपल्या स्वतःला भासतं. अशा पद्धतीनं डोळ्यांचंसुद्धा होतं. डोळ्यातून काही वेळेला पाणी यायला चालू होतं, डोळे गरम होतात, डोळ्यातून वाफा आल्यासारखं होतं. त्यानंतर हातापायाचे जे काही पंजे असतात त्याच्यातूनसुद्धा जळजळ आणि उष्णता भडकल्यासारखं होतं. त्यानंतर थर्मामीटरने जरी चेक केलं तरीसुद्धा आपल्याला ताप लागत नाही, पण पूर्ण आपल्याला नाकातूनसुद्धा गरम वाफा निघत असतात. काही वेळेला पूर्ण डोकंसुद्धा गरम होतं आणि त्यावेळेला पूर्ण अंग दुखून कणकण आल्यासारखे होते. रोजच्या सायंकाळच्या वेळी दुपारनंतर आपल्याला हे बऱ्याच जणांमध्ये चालू झालेलं दिसायला येतं की अंग दुखायला चालू होतं, कणकण येते आणि कुठलाही काम हे उत्साहानं करू वाटत नाही, पूर्ण निरुत्साह असतो. तर ही जर लक्षणे तुमच्यामध्ये असतील तर त्याचं निदान आहे की हळीताप, म्हणजे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये किंवा आयुर्वेदाच्या भाषेमध्ये जीर्णज्वर म्हणतात. आपल्यामध्ये बरेच काही असे आहार आणि विहार झालेला असतो की ज्याच्यामुळं शरीरातला पित्ताचा उष्ण गुणधर्म वाढलेला असतो. त्यामुळे हा बारीक शरीरातली जी उष्णता वाढून आणि थोडंफार वाताचा प्रकोप होऊन हा ज्वर आपल्यामध्ये हाडामध्ये मुरलेला असतो. ही जे काही पित्त वाढवणारे पदार्थ आहेत त्याचं अतिप्रमाणामध्ये सेवन, व्यायामाचा अभाव आणि पचन बिघडणे, ही ठराविक जे फास्ट फूडचं सेवन, ह्या सगळ्यामुळं पचन बिघडलेलं असतं. पचनामध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो, त्यामुळे पित्ताचा उष्ण गुणधर्म वाढतो. त्याच्यामुळे जीर्णज्वर हा होतो.